दुसरीकडे मुंबईतल्या दादर मार्केटमध्ये सुद्धा मखर खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। छबिलदास मार्केट रंगीबेरंगी मखरांनी सजलंय। तर सध्या इको फ्रेंडली मखरांची चांगलीच मागणी आहे, त्यामुळे इको फ्रेंडली मखरांसह पारंपरिक पद्धतीने म्हणजेच वेगवेगळ्या पारंपरिक वस्तूंचा वापर करून बनवली जाणारी मखरं सुद्धा आहेत। विशेषतः फोल्डिंगच्या मखरांना सुद्धा सध्या चांगलीच मागणी आहे। तर मखर खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये चांगलीच गर्दी झाल्याचं आपण पाहतोय। तर दादरच्या मार्केटमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रांजल काफले यांनी। गणेशोत्सव तोंडावर आलाय, पण जर तुम्हाला स्वस्तात आणि मस्त असं काहीतरी डेकोरेशन करायचं असेल आणि त्यासाठी फार वेळही घालवायचा नसेल तर मी तुमच्यासाठी खूप चांगले ऑप्शन्स घेऊन आले। आपण आता आलेलो आहोत दादरमध्ये। दादरच्या आयडियल गल्लीमध्ये आल्यानंतर इथे हे शॉप आहे। इथे आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे मखर आपल्याला बघायला मिळतात। हे पहा, हा एक फोम पासून बनवलेला वेगळा मखर आहे। याचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर केलेलं आहे। हा एक बघू शकता, हा महाराजांची आपल्या राजमुद्रा यावरती रेखाटली आहे। असे बरेच प्रकारचे बरेच मखर तुम्हाला इथे बघायला मिळतील। आता यामध्ये काय व्हरायटी आहे तर हे फोम पासून बनवले, काही जाळ्या वापरलेले किंवा मग काही अशा पद्धती की ज्या पर्यावरणाला हानी होणार नाही, अशा बऱ्याच पद्धतीने बनवलेले इथे मखर तुम्हाला बघायला मिळतील। काय सांगाल मॅम, काय यावर्षी नवीन आहे? नमस्कार। यावर्षी आपल्याकडे हे रोटेशनमध्ये नवीन आहे। हा प्लायमध्ये पूर्ण बनवलेला मकर आहे। ह्याच्यामध्ये सायझेस बनवल्यात आम्ही। सो हे टोटली इको फ्रेंडली मकर आहेत सगळे आपल्याकडे एक अर्ध्या फुटाच्या गणपतीपासून 3.5 फुटाच्या गणपतीपर्यंत मकर आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि जर तुम्ही लास्ट मिनिट शॉपिंगला गेलेले असाल आणि आता गणपतीचं डेकोरेशन काय करायचं असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही दादरला नक्कीच भेट दिली पाहिजे।